हम्पी, रामायणातील वाली सुग्रीवाची किष्किंधा नगरी आणि भगवान हनुमंताची जन्मभूमी. 14व्या-15व्या शतकातील वैभवशाली विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले समृद्ध शहर. ह्या दररोजच्या धावपळीच्या जीवनात हम्पीची 5 दिवसाची ट्रिप होती ना, ती आमच्यासाठी स्ट्रेस बस्टर ठरली. हम्पीमधील प्रत्येक जागा, प्रत्येक ठिकाण फिरताना ना एक वेगळीच एनर्जी, पॉझिटिव्ह वाईब आपल्या आयुष्यात आल्यासारखी वाटते. बी हॅपी टू बी इन हम्पी. नमस्कार, मी अंकिता आणि मी श्रीनिधी. पुढील काही एपिसोड्समध्ये हम्पी कशी एक्सप्लोअर करायची हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर हम्पी सिरीजचा हा पहिला एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि आपल्या अंकिता रवंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मैडम नियरली होगಬೇಕು. हम्पी में फर्स्ट टाइम है मैडम. बर मराठी हम्पी फिरवतो, चला मराठीतून पूर्ण माहिती देतो तुम्हाला. चला चला की फिरवा. चला आता या, बस झालं, बाहेर या. नमस्कार, मी अंकिता. मी श्रीनिधी. हम्पी मधून आम्ही तुमचं स्वागत करतो. आमच्या हम्पी ट्रिपचा प्रवास आम्ही पुण्यापासून चालू केला. मुंबईच्या CST स्टेशनवर निघणारी ही ट्रेन पुण्यात रात्री 1 वाजता येते आणि ती दुसऱ्या दिवशी दुपारी 12:30 वाजता हम्पीजवळचं होसपेट जे स्टेशन आहे तिथे येऊन पोहोचते. आम्ही सोलापूर, विजयपुरा, बागलकोट, बदामी मार्गे 12 तासाचा प्रवास करून होसपेट इथे आलो. होसपेटपासून हम्पी हे 12 किलोमीटर अंतरावर आहे. आपण बस अथवा ऑटो करून हम्पीला जाऊ शकतो. स्टेशनपासून बस स्टँड 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. बसने हम्पीला गेल्यास अगदी 20 रुपये लागतात. आमच्याकडे हेवी लगेज होतं. स्टेशन बाहेरून आम्ही ऑटो ठरवला आणि हम्पीकडे निघालो. 350 लेते, अभी 300 लेते हैं मैडम. उनका सीजन टाइम है. 350 लेते हैं, ऐसा भी 300. 300 कर दो, बराबर है. खरं तर आम्ही 12 तासाचा प्रवास करून खूप थकलेलो, पण जसे ऑटोमधून निघालो तेव्हा हम्पी दर्शनाच्या ओढीने आमचं मन उत्साहाने धावत होतं. जसे अवाढव्य दगडांचे पर्वत आपल्याला दिसू लागतात तेव्हा समजून जायचं आपण हम्पी इथे पोहोचतोय. हम्पी इथे राहण्यासाठी आम्ही अगदी विरूपाक्ष मंदिराच्या जवळच असलेला पद्मा होमस्टे निवडला. आम्ही काल रात्री पुण्यावरनं निघालो आणि आज दुपारी हम्पीला येऊन पोहोचलो. हम्पीमध्ये हे जे मागे दिसते ते विरूपाक्ष मंदिर आहे, त्याच्याजवळच आम्ही जिथे राहतोय तो होमस्टे आहे, पद्मा होमस्टे म्हणून. खूप सुंदर होमस्टे. जर तुम्ही हम्पी नावाचा मूवी जर बघितला असेल मराठीतला तर त्याची शूटिंग इथेच झाली होती. खूप छान होमस्टे. इथे आल्यानंतर तुम्हाला मंदिर जवळ आहे, त्यामुळे तुम्ही हा करू शकता. तसं हम्पीमध्ये एक्सप्लोअर करण्यासाठी खूप सारे ठिकाणे आहेत. आम्ही इथे 5 नाईट्स आहोत आणि याचा थोडासा अभ्यास करून आम्ही याचे 3 एपिसोड करायचे ठरवलेत. तर आता दुपारचे वाजलेत 3:30 आणि आज जो आमचा पहिला दिवस आहे त्यासाठी आम्ही जातोय हेमकुटा जो पर्वत आहे हेमकुटा. तिकडनं सूर्यास्त पण खूप छान दिसतो आणि हम्पीची जी पूर्ण हे जे जुनं हम्पी आहे ते त्याचं सौंदर्य खूप छान प्रकारे त्या पर्वतावरून दिसतं. ते तुम्हाला दाखवणार आहोत. जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जसराज, कुठे चाललो आपण? तर हा जो रस्ता मागे आहे तो विरूपाक्ष मंदिराकडे चाललाय. हा जो इकडे दिसतंय ते मागे जी मातंग हिल आहे आणि इकडे जे आहे ते हेमकुटा पर्वत आहे. रस्त्याच्या बाजूने आम्ही चालत निघालो. होमस्टेपासून अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या
हेमकुटा पर्वतावरील कडवेकालू ह्या गणपतीच्या मंदिराजवळ आम्ही येऊन पोहोचलो. सर्वात आधी आम्ही हम्पीमध्ये हेमकुटा पर्वतावर जाताना गणपतीचं दर्शन करणार आहोत. हा कडलेकलू गणपती आहे. हा दक्षिण भारतातील सर्वात मोठा गणपती आहे असं म्हटलं जातं. गर्भगृहाकडे जाताना आपल्याला पूर्ण अंधार दिसतो. असं वाटतं की मंदिरामध्ये मूर्तीच नाही आहे. पण जसे आपण गर्भगृहात जातो तेव्हा सूर्याच्या प्रकाशाने तेजोमय झालेली 15 फूट उंच गणपतीची मूर्ती आपल्याला दिसते. या गणपतीचं पोट हरभऱ्याच्या डाळीप्रमाणे दिसतं. स्थानिक भाषेत हरभऱ्याच्या डाळीला कडवेकालू असे म्हणतात. त्यामुळे हा कडवेकालू गणपती. समोर आम्ही हेमकुट पर्वताच्या दक्षिण पायथ्याला असलेल्या ससेवेकलू गणपतीकडे आलो. तुम्ही ही दंतकथा ऐकलीच असेल. एकदा गणपतीने भरपूर भोजन केले आणि त्याचे पोट एवढे फुगले की अगदी फुटाच्या अवस्थेला येऊन पोचले. तेव्हा त्यांनी एक साप पकडला आणि पोटाभोवती बांधला. तेव्हा त्याचे पोट वाढायचे थांबले व त्याचे पोट मोहरीच्या दाण्याच्या आकारासारखे झाले. स्थानिक भाषेत मोहरीला ससेवेकलू म्हणतात, म्हणून हा ससेवेकलू गणपती. हम्पी एक्सप्लोअर करण्याची सुरुवात सुंदर अशा या 2 गणपतीच्या दर्शनाने झाली. हम्पीमधील नयनरम्य सूर्यास्त पाहण्यासाठी आम्ही हेमकुटा पर्वतावर आलो. हेमकुटा पर्वतावर आपल्याला काही प्रवेशद्वारे दिसून येतात. हेमकुटा पर्वतावरून जाताना असे प्रवेशद्वार दिसतात. तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे. पूर्वी विरूपाक्ष मंदिराला मेन गेटमधून फक्त राजे महाराजे जायचे. सर्वसामान्य जनतेसाठी अशा मार्गाने जाऊन त्यांना विरूपाक्ष मंदिराचं दर्शन व्हायचं. या प्रवेशद्वारातून आपण जेव्हा खाली जातो तेव्हा ते जे गोपुरम दिसतंय ते विरूपाक्ष मंदिराचं गोपुरम आहे. सो हेमकुटा पर्वतावर आल्यानंतर तुम्हाला इथे हा मॅप दिसतो. चला तो पाहूयात. तर हे जे दिसतंय ते विरूपाक्ष एंट्रन्स गोपुरा, म्हणजे हे जे दिसतंय ते. मग त्यानंतर ऋषिमुख हिल त्रिकुटा टेम्पल आहे. मग मूळ विरूपाक्षा टेम्पल आहे. आणि मग हनुमान श्राईन आहे. ते कुठे आहे तर हे जे मंदिर दिसतंय तुम्हाला ते हनुमानाचं आहे आणि हे मूळ विरूपाक्षाचं आहे. ते जे मागे दिसतंय ते. मग त्यानंतर इथे आहे डबल स्टोरी मंटपा. ओके. आणि हे कुठे आहे, आत्ता आम्ही इकडनं आलो तिकडनं. आणि मग सैवेकालू गणेशा जे येताना आपण बघितलंय. मग इकडे आहे कृष्णा टेम्पल. हे सगळं तुम्हाला इथे हेमकुट पर्वताला आल्यानंतर बघायला भेटेल. ह्या पर्वतावर अनेक मंदिरांचा समूह दिसून येतो. या ठिकाणी एक प्राचीन मंदिर आहे. त्याचं नाव मूळ विरूपाक्ष. मूळ विरूपाक्ष मंदिराच्या मागे एक छोटं हनुमान मंदिर आहे. आम्ही दर्शन केलं आणि त्या मंदिराच्या मागूनच हम्पीमधील सुंदर सूर्यास्त पाहायचा ठरवला. सूर्यास्त पाहून विरूपाक्ष मंदिराच्या बाजूने हेमकुटा पर्वतावरून आम्ही खाली उतरलो. हा पूर्ण टेकडीचा अखंड दगड आहे. सायंकाळी आम्ही हम्पी बाजार फिरलो आणि काही खरेदी केली.
हम्पीमध्ये अनेक प्रकारची संगीत वाद्य विक्रीस आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही कार्तिक महिन्यात इथे होतो, त्यामुळे आम्हाला विरूपाक्ष मंदिराचा कार्तिक दीपोत्सव पाहायला मिळाला. हेमकुटा पर्वत आणि हम्पी बाजार फिरून खूप भूक लागली होती. पहिल्या दिवशी रात्री आम्ही फंकी मंकी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. जेवण आणि ॲम्बियन्स हे दोन्ही ऑसम होतं. सुप्रभात. हम्पीमधून हा जो मागे परिसर दिसतोय तो हेमकुटा पर्वत आहे. काल आम्ही सायंकाळी इथनंच हम्पीमधील नयनरम्य असा सूर्यास्त पाहिला आणि आज आम्ही आलोय त्याच्यात पायथ्याशी असलेल्या विरूपाक्ष मंदिराच्या दर्शनासाठी. आज आमच्यासाठी खूप खास दिवस आहे. सहजीवनाची 6 वर्ष आम्ही आज पूर्ण करत आहोत आणि आजच्या दिवसाची सुरुवात, नवीन वर्षाची पुन्हा सुरुवात आम्ही विरूपाक्ष मंदिराच्या दर्शनाने करणार आहोत. विरूपाक्ष मंदिर द्रविडी स्थापत्य शैलीतील सुंदर असं हे मंदिर. समोर दिसतंय ते विरूपाक्ष मंदिराचं 9 मजली 50 मीटर उंच असं मुख्य गोपुरम. यातले पहिले 2 थर दगडी असून वरचे थर विटांचे आहेत. कृष्णदेवराया या विजयनगर साम्राज्याच्या लोकप्रिय राजाने या गोपुरमचा जीर्णोद्धार केला. पूर्वाभिमुख असलेल्या या गोपुरममधून आपण मध्ये आल्यानंतर विस्तीर्ण अशा पहिल्या प्रांगणात येतो. समोर आपल्याला 100 खांबाचे सभामंडप दिसते. तसं हे मंदिर 7व्या शतकातलं. विजयनगर साम्राज्याच्या पूर्वी छोटं असं हे मंदिर होतं, पण वेगवेगळ्या राजांनी या मंदिराला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त करून दिले. 3 थरांच्या गोपुरममधून आपण मंदिराच्या मुख्य प्रांगणात येतो. तर आता आम्ही विरूपाक्ष भगवान म्हणजेच महादेवांचं दर्शन घेण्यासाठी मागे जे गर्भगृह दिसते तिथे जातो आहे. इथे शूटिंगची परमिशन नाही आहे, तरी आता आम्ही दर्शन करून येतो. आणि विरूपाक्ष भगवानांच्या बाजूलाच पंपादेवी म्हणजे पार्वती देवीचं मंदिर आहे. त्याच्या बाजूला भुवनेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि थोडं खाली नंतर चंडिकेश्वर म्हणून जे आहेत भगवान त्यांचं इथे मंदिर आहे. त्यांचं आता आम्ही दर्शन करणार आहोत. विरूपाक्ष मंदिराची कथा थोडक्यात सांगते. भगवान शंकर तपश्चर्या करत असताना कामदेवांनी त्यांची तपश्चर्या भंग केली. तेव्हा महादेव क्रोधित झाले. त्यांनी 3रा डोळा उघडला आणि कामदेवांना भस्म केले. विरूपाक्ष म्हणजे विलक्षण नेत्र. या कथेमुळे इथे भगवान शंकराच्या 3ऱ्या डोळ्याची पूजा केली जाते. आम्ही भगवान विरूपाक्षाचे दर्शन केले. त्यानंतर गर्भगृहाच्या डाव्या बाजूला असलेल्या पंपादेवी, भुवनेश्वरी देवी आणि चंडिकेश्वरा भगवानांचे आम्ही दर्शन घेतले. मंदिराच्या बाजूला तुंगभद्रा नदीचे पात्र आहे. आम्ही तिथे निवांत बसून सुंदर अशा लक्ष्मी हत्तीनीची वाट पाहत होतो, जी इथे 8:30 ते 9च्या दरम्यान अंघोळीसाठी येते. पायऱ्या उतरून लक्ष्मी तुंगभद्रेच्या पात्राकडे जात होती. आम्ही पण तिच्या मागे निघालो. नदीपात्रात तिने अंघोळीसाठी जागा निवडली. ही आहे हम्पी मधली सर्वात फेमस आणि सेलिब्रिटी असणारी लक्ष्मी. लक्ष्मीला पाण्यात खूप मजा येत होती. आम्ही देखील तिला अंघोळ घातली. लक्ष्मीचं वय हे 37 वर्ष.
मी जेव्हा लहान होतो तेव्हा आईबाबांसोबत हम्पीला आलेलो. तेव्हा लक्ष्मीने मला आशीर्वाद दिलेला. हा किस्सा मी जेव्हा जसराजला सांगितला तेव्हा तो लक्ष्मीला बोलला, अंघोळ झाल्यानंतर लक्ष्मी रॉयल वॉक घेत मंदिरात आली. आता लक्ष्मीची अंघोळ झाली आहे आणि ती आता आशीर्वाद देण्यासाठी तयार होती. विरूपाक्ष मंदिरात दर्शन घेऊन आता आम्ही आलो आहे अगदी मंदिराच्या गोपुरमच्या बाजूलाच असलेलं हे जे टेस्ट ऑफ ब्राह्मिन्स म्हणून इथे जे आहे तिथे खूप छान ब्रेकफास्ट मिळतो असं ऐकलं आम्ही. आमच्या होमस्टेवाल्यांनी सांगितलं आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की इथे जाऊन नक्की सकाळचा ब्रेकफास्ट करा. तर आता आम्ही हेवी ब्रेकफास्ट करणार आहोत आणि नंतर समोरचा हम्पीचा भाग फिरायला जाणार आहोत. ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही दुपारी आराम केला आणि सायंकाळी हेमकुटा पर्वताच्या जवळच असलेला कृष्णपुरा परिसर फिरण्यास निघालो. आज सकाळी आम्ही विरूपाक्ष मंदिराचं दर्शन घेतलं, त्याच्या आजूबाजूचा परिसर सगळा फिरला आणि दुपारी थोडी रेस्ट घेतली आणि आता आम्ही आलोय कृष्णपुरा या परिसरामध्ये. तर कृष्णपुरा हा परिसर कुठे आहे? तर विरूपाक्ष मंदिरापासून अगदी 700 ते 800 मीटर अंतरावर आहे. आम्ही चालतच आलो आहे. हा मागचा जो तुम्हाला परिसर दिसतोय तो हेमकुटाचा परिसर आहे आणि तिथे जे ससीवेल चालू राईट ते जे गणपतीचं मंदिर आहे हे कृष्णपुरा परिसरातच येतं, जे की कालच्या एपिसोडमध्ये संध्याकाळी आम्ही जेव्हा सनसेट पाहायला गेलो हेमकुटा पर्वतावर तिथे होतं. आणि हा जो रस्ता आहे तो होसपेटकडून हम्पीकडे येतो आहे. हे हम्पीचं एंट्री पॉईंट आहे जवळपास तिथे. आणि हे मागे जे मंदिर दिसतंय तुम्हाला हे तर ते कृष्णाचं मंदिर आहे आणि आजूबाजूला बरीच सुंदर मंदिर आहेत ती आता आपण पाहणार आहोत. हम्पी आवडायला का रे तुला? कसं आहे हम्पी? कृष्णपुरामध्ये सर्वात आधी आम्ही उग्र नरसिंहाचे दर्शन घ्यायला गेलो. इसवी सन 1528 मध्ये सम्राट कृष्णदेवरायाच्या काळात एकाच पाषाणामध्ये 6.5 मीटर म्हणजेच 20 फूट उंच अशी ही मूर्ती घडवण्यात आली. खरं तर ही लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती होती, परंतु परकीयांच्या आक्रमणामध्ये भगवान नरसिंहाच्या डाव्या मांडीवरील लक्ष्मीची मूर्ती ही भंगली. तेव्हापासून या मूर्तीस उग्र नरसिंह असे म्हणतात. हे जे मागे मंदिर आहे ते उग्र नरसिंहाचं मंदिर आहे आणि त्याच्या एकदम बाजूला जे मंदिर दिसते ते बदावी लिंग आहे. बदावी शिवलिंग दक्षिण भारतातील दुसऱ्या नंबरचं 3 मीटर उंच असं हे शिवलिंग. ही हम्पीमधील जी बडिवलिंग शिवलिंग आहे हे दक्षिण भारतातलं दुसऱ्या नंबरचं सर्वात मोठं असं शिवलिंग आहे. पहिलं जे आहे ते तंजावर इथे आहे. बदावी शिवलिंगाचं दर्शन करून आम्ही कृष्ण मंदिराकडे निघालो. आता आपण आलोय कृष्ण मंदिरात. जेव्हा विजयनगर साम्राज्याने ओडिसावर विजय मिळवला तेव्हा त्याच्या प्रित्यर्थ हे कृष्ण मंदिर बांधण्यात आलं. कृष्णदेवरायांनी हे मंदिर बांधलं. हे मंदिर बाळकृष्णाला समर्पित आहे. हम्पीमधील हे देखील एक सुंदर मंदिर आहे. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुख्य मंडप अशी या मंदिराची रचना आहे. हे सुद्धा मंदिर खूप सुंदर आहे. इथल्या प्रत्येक खांबावर कृष्णाच्या लीला बघायला मिळतात, पण इथे पण परकीयांच्या आक्रमणामुळे मूर्ती नाहीये. सायंकाळच्या वातावरणात मंदिराला प्रदक्षिणा मारताना एक विलक्षण आनंदाची अनुभूती येत होती.
एकेकाळी हे सुसज्ज असं गोपूर इथे या कृष्ण मंदिराच्या समोर होतं, पण परकीयांचं जे आक्रमण झालं तुम्ही पाहू शकता. ही पण समोरची जी वास्तू आहे आणि हे आहे ते अगदी काळं काळं आहे, जाळलेलं आहे. हम्पी जी परकीयांच्या आक्रमणामध्ये जाळलेली आहे त्याच्यामध्ये ह्या पण सुंदर मंदिराची नासधूस झाली. आत्ता ह्या कृष्ण मंदिराच्या आजूबाजूला कृष्णाच्या अनेक लीला तुम्हाला ह्या मंदिरावर दिसतील, पण ह्या मंदिरात देखील कोणतीच मूर्ती नाही आहे. वाईट वाटतं, एवढं सुंदर मंदिर आहे. ओके, काही गोष्टी दिसत आहेत. या शिलालेखावर ओडिसाच्या विजयाचं सगळं नमूद केलेलं आहे. ओके, तर आता आम्ही आलोय अगदी कृष्ण मंदिराच्या समोर कृष्णपुराचा एकेकालचा बाजार, जो लोकल बाजार म्हणून ओळखला जायचा, त्या बाजारापाशी. कृष्णपुराच्या बाजारात फिरताना मागच्या काळातील बाजारपेठा कशा होत्या याची कल्पना डोळ्यासमोर येत होती. समोर आम्ही बाजारपेठेतल्या सुंदर अशा पुष्करणीजवळ आलो. तर आता आम्ही कृष्ण मंदिराच्या समोर जे असलेला लोकल बाजार आहे त्या काळातला, त्याच्या बाजूलाच असलेली एक पुष्करणी तिथे आलो आहे. ह्या पुष्करणीला देखील कृष्ण पुष्करणी असे म्हणतात. खूप खूप छान, सुंदर आणि नयनरम्य असा इथे आता हा व्ह्यू आहे. सायंकाळचे 5-5:30 झालेत. बाजूला हा सगळा जो परिसर दिसतोय तो बाजाराचा परिसर आहे त्या काळातला. मागे मोठे मोठे पर्वत आहेत आणि त्या काळामध्ये जेव्हा सणोत्सव व्हायचे तेव्हा ह्या पुष्करणीचं पाणी नेलं जायचं असं म्हटलं जातं. तर आजचा हा हम्पीचा दुसरा दिवस आणि आपला हम्पीचा फर्स्ट एपिसोड आम्ही इथे संपवतो आहे. तर सेकंड एपिसोडमध्ये आपण मतंग पर्वत जो आहे तिथे जाणार आहोत, तिथलचा सनराईज पाहणार आहोत आणि त्यानंतर विजय विठ्ठला टेम्पल जे इथलचं हम्पीचं प्रसिद्ध आहे ते पाहणार आहोत. आणि त्यानंतर इथलचं विजयनगरचं जे साम्राज्य होतं कृष्णदेवरायाचं असेल किंवा जिथे जे राजवंश होऊन गेले त्याचे काही इथं अवशेष आहेत जवळ, ते देखील पाहणार आहोत. तर असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओज पाहण्यासाठी अंकिता रामदेव ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या हम्पीच्या एपिसोड्समध्ये.